सुप्रभात, गुड मॉर्निंग, जय महाराष्ट्र. इंडिया अनलिमिटेड इन डिजिटल न्यूज चॅनलमध्ये आज सकाळचे 7:30 वाजलेले आहेत आणि आज 21 मार्च आहे आणि 20 मार्च 2026 रोजी महामानव युगपुरुष बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, क्रांतीसूर्य प्रज्ञासूर्य, ज्याने जगाला सूर्य दाखवला, प्रकाश दाखवला, जगातील न्याय आणि अत्याचार अस्पृश्यता घालवली, समानतेचा मार्ग दिला, अशा या महामानवाचा काल 14वेचा शताब्दी वर्ष चालू झालेला आहे. ज्या 20 मार्च 2026 ते 2027 हे शताब्दी वर्ष चालू झालेले आहे. आणि या शताब्द्यावर्षी आज चौदार तळ्याच्या इथे राजकारणातील सर्व सत्ताधारी, म्हणजे उपमुख्यमंत्र्यांपासून ते केंद्रीय सामाजिक नियोजन मंत्री, राज्य सामाजिक नियोजन मंत्री, विविध स्तरावरची मंत्री आज चौदार तळ्याच्या इथे कार्यक्रमाला उपस्थित राहून महामानवाच्या संबंधात चौदार तळ्याच्या क्रांतिदिनी संदर्भात महामानवाचे कौतुकास्पद गोडवे गात होते. आज जगाच्या पाठीवरती क्रांतीसूर्य प्रज्ञासूर्य, ज्यांनी आपल्या लहानपणीच्या जीवनात बाल जयभीम असताना, लहानपणीच्या जीवनात बाल भीम असताना ज्या काही त्यांनी अस्पृश्यतेच्या यातना भोगल्या, वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेतलं आणि वर्गाच्या बाहेर बसून शिक्षण घेणारी व्यक्ती आज जगाचा क्रांतीसूर्य प्रज्ञासूर्य होता. साऱ्या जगाला समानतेचा मार्ग, सर्व देशाला समानतेचा मार्ग, राष्ट्राला एकसंघ ठेवण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असं आणि सर्वात महान असं संविधान दिलं. क्रांतीसूर्य प्रज्ञासूर्य युगपुरुष जिवंतपणी जेवढे ज्वलंत नव्हते तेवढे महामानव त्यांच्या महानिर्वाणानंतर, निधनानंतर एवढे ज्वलंत आणि प्रगल्भ झालेले आहेत की आज राष्ट्रातील, देशातील, सरकारमधील, केंद्रातील आणि राज्यातील, सर्वच राज्यातील आज बाबासाहेब हवेसे वाटू लागले, आज बाबासाहेब हवेसे वाटू लागले, आज बाबासाहेब हवेसे वाटू लागले. हे केवळ हवेसे वाटणं हे केवळ स्वतःचं स्वार्थी कारण आहे, सत्तेचं अर्थक कारण आहे. ज्या वेळेस निवडणुका येतात तेव्हा आम्हाला संविधानाची आठवण येते, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची आठवण येते.